काढलं. खायला घालतोस कुत्र्या? मित्रांनो वेलकम टू द ब्लॉग नंबर आय डोंट नो विथ भाषा. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात ना तुम्ही सगळे? हा प्रश्न ऍक्च्युली तुम्ही मला विचारला पाहिजे. तर मी कुठे तोंड घेऊन गायब झालो ते गायब झालो त्या सोडा. माझं हेअरकट बघताय का? म्हणजे मला कान दिसत नव्हते तर मी विचार केला केस कापून टाकतो. तर खूप झालं. 300 रुपये दिले. 300 रुपये हे केस कापायचे. म्हणजे केस वाढवायला पैसे नाही लागत, केस कापायला एवढे पैसे जातात. म्हणजे माझं असं आलं की ओ माय गॉड. त्याच्या अगोदर त्याने माझे केस ते धुतले. माझं असं आलं की यार ओके तू पाणी मारलं असतं तरी पण माझे केस नीट कापलेच गेले असते. बट मला ठीक आहे, तर जाऊ दे. आपण जवळजवळ 3-4 महिन्यानंतर मी केस कापतो असे प्रॉपर. तर तेवढं तरी केलेलं बरंच आहे. सो आता माहिती नाही. आय एम सॉरी, आय एम व्हेरी क्षमस्व विथ यू ऑल. बट आय एम ट्राईंग टू व्हेरी हार्ड की आता जरा सगळ्या नीट गोष्टी होऊ दे. ठीक आहे. मम्मी आली. काय भाई लोग कैसे हो? त्या रस्त्यावर दिवसानंतर आणि ब्लॉग पण दिवसानंतर करतोय. ॲक्च्युली हेअर कट जरा खूप छान दिसतंय. खूप चांगलं वाटतंय, खूप असं पॉझिटिव्ह वाटतंय, भारी वाटतंय. आणि या रस्त्यावर बोलायची एक वेगळी मजा असते, कारण की या रस्त्यावर मला खूप आवडतं बोलायला. एकदम ते दिलमध्ये एकदम दिल असतो. पण आज मला लागले, आता मला खूप भूक. सो आय एम गोइंग टू ईट समथिंग इडली और वडा. देर इज सम बेने डोसा वगैरे होतं, पण तिकडे जाऊन खाऊ असं वाटत नाही. जर पहिलं बघतो आपलं नॉर्मल आंटी आहे का, ती नॉर्मल आंटी इन द सेन्स नॉर्मल तो इडला शीट. जास्त दिवस ब्लॉग न केल्याचा हा परिणाम तो आता पप्पा होतोय माझं. तो आपला जो आहे ठेला लावतो तो आहे का इडलीवाला तू बघतो. तो जर नसेल तर बेने इडलीला बेने डोसेला बघू, ट्राय करू काहीतरी. ठीक आहे. तो इडली मागं खाली पडलं. तो इडलीवाला तर नव्हता. तर आता मी डेपोत चाललो आहे, कारण की मला प्रचंड भूक लागली आहे आणि मला खाल्ल्याशिवाय माझं डोकं काही चालणार नाही आहे. कारण की मी रोज लाडू खाऊन निघतो, पण आज मी लाडू पण नाही खाल्ला आहे. तुम्ही आज खाणार इडली आणि दुपारी खाणार बिर्याणी. मेदोडा डाळ इडली और मेदोडा करतो ना 1 प्लेट. ऑफिसमधला प्रत्येक कर्मचारी मला बघतोय, जो मी महापौराच्या कक्षामध्ये असतो. तो प्रत्येक जण येऊन मला तेच विचारतो, भाई केस कुठे गेले? आणि मी बोलतोय की भाई डोनेट करून टाकलेत केस. मला बोलतायत की भाई तुला कान आहे, कान, तुला मान पण आहे. मी बोललो हो सगळं आहे मला, फक्त केसामुळे लपलेलं. डेंजर आहे भारी. आणि सो भाई ही ना माझी डॉक्युमेंटेशनची डायरी आहे, ज्यात मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवतो ज्या मला काय वाटतात. जर मला काय मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर मी त्यात लिहून ठेवतो. माझ्या मनातल्या फिलिंग्ज असतील, कुठे मी वल्नरेबल फील करत असेल तर ते लिहितो. जर डिमोटिवेट फील करत असेल तर ते सगळं त्या गोष्टीत लिहितो मी डेट वाईज. असं बरं वाटतं, जरा मन हलकं होतं आणि कळतं की आपल्यासाठी आपणच आहोत. बघितली स्टोरी, मला वाटलं की ती ओल्ड टाकले का तू? नाही भाई, कापून टाकले भाई. प्रथमेशला इन्स्पायर झालो. केलं माझ्या वाटलं केलेलं. तोच आहे. काय काय खाजवतोस की वाजवतोस? जपान मध्ये याला घेतील का? कशात? जपान कंट्री मध्ये कलर बघून खरं रेस्टॉरंट किती आहे तिकडे? गोरेच पाहिजे तिकडे, काही तिकडे माहितीच नाही. चलो चलो काटो. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ज्युनियर उभे राहिले, ज्युनियर.
नाही तू का मित्रांनो घरी आलोय, फ्रेश झालोय आणि नशा करतोय कॉफीचा. कारण की सकाळपासून नाही प्यायलो, सकाळी एकच कॉफी प्यायलो, त्याच्यानंतर मला संध्याकाळी आता कॉफी प्यायची होती म्हणून आता मी गरम करत ठेवले. कॉफी पिन आणि जरा बाहेर जाईन, कारण की जरा 2-4 कामं आहेत महत्त्वाची माझ्या मैत्रिणीसोबतची. तिला पण काहीतरी घ्यायचे सामान वगैरे, तर ते करेल आणि मग रिटर्न घरी येईन आणि काहीतरी शूट करेल. म्हणजे मी आहे ना रोज आता ना रोज मी ट्रायल रील पोस्ट करतो, ठीक आहे. आणि ट्रायल रील पोस्ट केल्यावर ना मला आता हे कळलं आहे, म्हणजे अगोदरपासूनच मला थोडीशी आयडिया होती की जे नॉन फॉलोवर आहेत ना भाई, ती लोक जास्त रीच आउट करत आहेत. म्हणजे ट्रायल रीलवर पण माझ्या प्रत्येक रील आणि ट्रायल रील ही 100-90 शेअर असतात. म्हणजे असं नॉर्मल जेव्हा मी पोस्ट करतो ती नाही होत. म्हणून थँक्यू त्या लोकांसाठी जे ओळखत नाही. ओळखीपेक्षा अनोळखी लोक खरंच खूप बेटर आहेत. ती लोक ॲटलिस्ट माझ्या अकाउंटला रीच करतात, काय त्यांचे मुद्दे आहेत ते बोलतात, मला पण ते आवडतं, फॉलो पण करतात. सो खूप भारी वाटतं आहे. माझं काम एकच आहे की मला फक्त एंटरटेन करायचं आहे आणि एंटरटेन करत करत पुढे जायचं. चुम्मा आज या घरात कॉफी करतोय, 2 वर्षानंतर यू नेवर नो माझ्या मोठ्या घरात स्वतःच्या कॉफी करत असेल मी. अच्छा मला वाटलं मी बंद केलं आहे. मस्त गरम कॉफी पिणार आणि कल्टी. हॅलो कुठून तो जे बोललो मैत्रिणीबरोबर शॉपिंग करून जे काय घ्यायचं ते घेतलं आणि एंड झालं इकडे कुठे बर्गर किंगमध्ये. आज बुधवार आहे. माझे डोळे थोडेसे असे इकडे तिकडे वाकडे तिकडे फिरत असतील, बट समजून घ्या मी चकणा नाही आहे, मी हेकडा नाही आहे. तर काय बोलू तरी शकतेस, बोलू शकतेस, मुकी वाटते. हां दाखव. असं अरे भाई हाय कम्फर्टेबल किती वाटतं मस्त. 100 रुपयाचे 2 बर्गर खायला आले, चिकन बर्गर. मग इकडे हे बघ ना, इथे आहे इकडचं स्कॅन कर ना. 100 रुपयाचे 2 बर्गर पाहिजे. श्रावण चालतं ना म्हणून 100 रुपयाचे 2 बर्गर लागतात चिकनमध्ये. तू काय खाणार आहेस? तू माझ्यातलं नाही खाऊ शकत ना, पण मी तुझ्यातलं खाऊ शकतो ना. या फायदा आहे. कोणतरी हसलं. झालं का? भूक लागली आहे. अरे मग हेच ओपन होतं त्याच्या आईच्या आईला. हे बघ ना वरचं हे दे तू. अरे बघ दिलं 2 for ऑफर आहे बघ. नाही हो. 158ला 2 खाणारच का तू? नाही ते काम कर ना, काय हे व्हेजच घे. जर तसं पण चिकन खाणारच आहे आपण. कसं आपण उगाच मांस दाखवायचं ना, आपण सगळं खाऊ शकतो पण व्हेज घशाखाली उतरत नाही. ते एक व्हेज आणि एक चिकन नाही देणार. आपला सुबोध वडापावच बरावा आहे. मग कशाला आला इकडे? हे बर्गर किंग आहे म्हणून. अरे बाई एवढे नाही टाकायचं. अच्छा तू देणारस माझ्यासाठी डिवाईड होणार, बस स्प्लिट होणार. श्रावण आहे, श्रावण नसतं तर बाई आपण पेड केलं असतं, पण व्हेजचे पेड नाही करत कधी. मी माझे देणार, नॉनव्हेजचे मी देणार. व्हेज नाही देतात. सॉरी आउटलेट इज नॉट ओपन. अरे यार. मित्राच्या घराची लाईट बघायला आलो आहे. लाईट सो मच लाईट.
चिकन मॅरिनेशन करून मी मगाचपासून घराच्या बाहेर तोंड घेऊन पडलो आहे. आणि आता माझं जेवण मला स्वतःलाच करायचं कारण की मम्मीचा श्रम आणि मम्मी तर काय जेवणाला हात लावणार नाही चिकनला. सो मला सगळं करायचं आहे. आणि देवा कैसे तू है पास खोलना लवकर दरवाजा. जेवण बनवलंस माझं? हां माझं जेवण बनवलंस? चिकन बनवलंस? हो. हे काय हा गेम करायचा. तू केलंस काय केकचं ते काय? बंद करते. नाही होत ते बंद. काय करायचं ते ते वाटप करतेस? मी तर बोललो मी माझी मम्मी जेवण नाही बनवत आहे, माझं जेवण बनवत आहे ती. कानाखाली दे ना. उद्या बड्डे आहे मग काय मग? उद्या बड्डे तर काय पार्टी? खंबा म्हणजे का? खंबा? ओल्ड मंक का? ओल्ड मंक? मुंडे ने बंद किया है ना वो. ओल्ड मंक मुंडे ने बंद किया है, उसका ही खंबा देने वाली है. मतलब देखा चिल है हम लोग. ओल्ड मंक अभी बंद है इसके लिए, नाही तर आम्ही काय ती बोलतात यार चांगली का व्हॅलेंटाईन वगैरेच पितो. ओल्ड मंक आता बंद आहे म्हणून मम्मी मला ओल्ड मंक देते. नाही तर व्हॅलेंटाईन ब्लॅक डॉग शिवाय आपण आपल्या इकडे होतच नाही. काय देणार आहेस पण पार्टी? श्रावण. 15 मिनिटं. मी श्रावणातली आहे. हा श्रावण बाळ तर नाहीयेस ना? तेच झालं ते. मग तुझं काही कुठे कावडी? ती कावडी बनवायला दिलेली कावड. हा त्यांच्यात आई वडिलांना बसवतात. हा जरा सिलेंडर रिकाम आहे तो उचलून दाखव. हाड. त्याने तर आई वडिलांना उचलत, तुला रिकामी सिलेंडर नाही उचलत आहे. रिकामी नाही, तो नाला एक भरलेला आहे बघ जरा. हा मग तो 19 किलो भरलेला 19 किलोच असतो. हा, असू दे. आई बापांचं वजन जास्त असतं हो. मग ते नाही उचलतात का? काय देणार उद्या? उद्या गुरुवार आहे. हम्म. श्रावणातला गुरुवार आहे. हा मी उद्या दत्त मंदिरात जाणार आहे. ओके. आणि काही नाही, मी श्रावणातली आहे म्हणजे खूप पवित्र महिना आहे, समजलं ना? काही मिळणार नाही. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी होली हॅपी होली हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू मी. कसं वाटतं? खूप छान. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. उद्या व्हॅलेंटाईन, श्रावणातली व्हॅलेंटाईन. शुअर व्हॅलेंटाईन म्हणजे मम्मीला माहिती नाही अजून. हो ना. व्हॅलेंटाईन विस्की स्कॉच विस्की हा. मस्त मस्त 2700 रुपयाची. हा, मग त्याच्यात आपण चहा टाकून चाय पिऊन टाकू. सगळं सगळं. अरे यार हे राहिलं यार. तर हे डब्यात हे ॲक्च्युली मी हे मायक्रोवेव्ह करायचं असतं पण ते मी त्या हे बघ दाखवतेच एकदम मी हे केलं. याच्या सकट ठेवलेलं मी तर हे असं विरघळलं पण आलं. त्याच्यासाठी मन मोकळं. हे असं खायला मी ना याच्या सकट टाकलं तर हे थोडंसं असं विरघळलं म्हणून मी बरं आलं जास्त वेळ नाही ठेवलं मी काढलं. खायला घालतोस कुत्र्या? हे बरोबर आहे मी हे काढायला विसरलो. प्लास्टिक खायला घालतोस? मग हे असं झालं पार तरी पण पटकन काढलं मी. मला आवाज आला ओव्हनचा.